साई बाबा की, साई बाबा की। निर्धार परिवर्तनाचा, प्रभावती काकीच्या विजयाचा। आणि ही आजची सभा म्हणजे काकींची विजयाची सभा आहे। आणि या बाबांच्या नगरीमध्ये आज काकींच्या विजयाचा निर्धाराची सभा म्हणलं तरी काही वावगं ठरणार नाही। कारण विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या लाडकी भगिनी काकींच्या ही विजयाची निर्धार सभा आणि त्या सभेच्या ज्यांच्या नेतृत्वाखाली, ज्यांच्या उपस्थितीमध्ये हा गोड असा कार्यक्रम पार पडत आहे, असे आपले सर्वांचे नेते, राज्यातील सुसंस्कृत नेता म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते आपले तुमचे आमचे सर्वांचे नेते आदरणीय बाळासाहेबजी थोरात, व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले आमचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि आमचे तरुण सहकारी, आमच्या माता भगिनी, या ठिकाणी या विधानसभेच्या निवडणुकीला आपण सामोरं जात असताना काकींनी सांगितले की अनेक संकटांना मला तोंड द्यावं लागलं। काकी एकच सांगतो तुम्हाला, गिदड़ की मौत आती है तो शेर की तरफ भागता है। त्यामुळे त्यांचा पराभव हा अटळ आहे, पराभव हा अटळ आहे। आणि पराभवाची सुरुवात दुसरी तिसरी कुणकुडू झाली नाही, ती शिर्डीच्याच पुण्यभूमीतून झालेली आहे। गणेश सहकारी साखर कारखान्याला आदरणीय थोरात साहेबांच्या माध्यमातून एक रथ निघाला, त्या रथाचं नाव आहे जगन्नाथाचा रथ, आणि त्या रथाचे ड्रायव्हर आदरणीय बाळासाहेबजी थोरात। त्या रथाचा नारळ फुटला श्री गणेश सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीचा। प्रत्येक गोष्टीचा शुभारंभ करीत असताना आपण गणपती बाप्पाला नारळ फोडतो, तसा त्यांचा तिथं नारळ फुटला आणि तसाच रथ परिवर्तनाचा रथ कुठं आला, नगर दक्षिण मध्ये। मग पुढे रथ आलं, त्या रथात मी बसलो, तिथं पण त्या रथात मी बसल्यानंतर तिथं पण नारळ फुटला विजयाचा। आणि आता तो रथ तसाच पुढे आला, त्या रथाचे ड्रायव्हर तेच। नगर दक्षिण ढाकालं, इकडे राहुरीच्या पुढे आल्यावर त्या रथात मला दिलं खाली उतरून, तिथं काकी बसल्या। मुळे तुम्ही काळजी करू नका, परिवर्तन हे अटळ आहे, परिवर्तन हे अटळ आहे। त्यामुळे तुम्ही काळजी करू नका। या शिर्डीमध्ये आमच्या सहकार्याने सांगितलं की शिर्डी देवस्थानच्या कामगारांचे प्रश्न आहे, अनेक प्रश्न आहे। मी विश्वास देतो, मी शब्द देतो, या साईबाबाच्या नगरीमध्ये थोरात साहेबांच्या साक्षीने जे जे तुमचे कामगारांचे प्रश्न आहे ते प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू। तर या सर्वसामान्यांचे दुःख आम्हाला माहिती आहे, या सर्वसामान्यांचे दुःख, गोरगरिबांचे दुःख आम्हाला माहिती आहे। त्यामध्ये राजकारण करणारे आम्ही कुणी नाही व्यासपीठावरील। अरे आम्ही गरिबांच्या टाळूवरले तूप खाणारे नाही, आम्ही गरिबांना आधार देणारे या व्यासपीठावरील सर्व मान्यवर आहे। आताच घनश्याम अण्णांनी सांगितलं, अरे तुलना करायची ना, थोरात साहेबांची तुलना करायची ना, तो विकासाच्या मुद्द्यावर तुलना करा। समोरासमोर बसा आणि सांगा तुम्ही सहकाराला खड्ड्यात घातला आणि त्याच बाजूच्या हाकेच्या अंतरावर थोरात साहेबांनी सहकार राज्याच्या वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं काम केलं। आणि त्या थोरात साहेबांना तुम्ही डिस्टर्ब करण्यासाठी तुम्ही त्या संगमनेर मध्ये वाचाळवीरांच्या उपस्थितीमध्ये सभा घेतल्या। अरे नियतीला माप नाही, नियती कधी सोडित नाही। आपल्या गावरान भाषेत म्हणतो ना आपण, 4 दिवस सासूचे आणि 4 दिवस सुनेचे। तुमचा दिवस संपला, आता दिवस आमचा उजडलेला आहे। त्यामुळे तिथे त्या वाचाळवीराच्या तोंडातून आमच्या एका सुसंस्कृत कुटुंबातल्या आमच्या एका भगिनीबद्दल अपप्रचार गेल्यानंतर ती भूमी स्वाभिमानी जनतेची भूमी आहे,
त्या भूमीतला माझी प्रत्येक माता माऊली उठली आणि व्यासपीठावर उत्तर दिलं. त्यांना समृद्धी मार्गे इकडे पलायन करावं लागले आणि सांगतात काय व्यासपीठावर, टायगर अभी जिंदा है. टायगर इकडे आहे, हे खरा खरा टायगर आहे. मांजराच्या अंगावर वाघाची झुल टाकली म्हणजे तो का वाघ होतो का? अरे तुम्ही गावागावात फ्लेक्स लावून देत नाही. अरे राजकारणात सामोरं जायचं ना, आमने सामने समोर जायचं ना. गावातल्या 4 टवाळ कार्यकर्त्यांना गोळा करायचं, 2 रुपयाची दारू पाजायची आणि सांगायचं फ्लेक्स लावू नका. अरे सूर्य हा तळ हाताने झाकत नसतो, हा सूर्य उगवलेला आहे प्रतिभा काकींचा, हा कुणी झाकू शकत नाही. आणि दहशत तुमची संपलेली आहे, तुमची दहशत संपलेली आहे. अरे फ्लेक्स लावून नाही द्यायचे. अरे हे कोणचं तुमचं कृत्य? आणि सांगता आम्ही नेते. कसले नेते रे तुम्ही? कसले नेते? आणि आम्ही लय मोठे. कसले मोठे तुम्ही? दाखवलं ना जनतेनी, दाखवलं ना जनतेनी. त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी होणार आहे. या माझ्या शिर्डी मतदारसंघामध्ये लोकसभेला यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने, आदरणीय पवार साहेब असू, आदरणीय थोरात साहेब असू, उद्धव साहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने मला संसदेत जाण्याची संधी मिळाली. आणि लोकसभेच्या निकालामध्ये निवडणूक लागल्यानंतर जायंट किलर म्हणून निलेश लंकेचं नाव आलं. आणि या विधानसभेमध्ये जायंट किलर म्हणून आमच्या प्रतिभा काकींचं नाव आल्याशिवाय राहणार नाही, या ठिकाणी विश्वास देतो. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका मित्रांनो. परिवर्तन हे अटळ, परिवर्तन हे अटळ. दहशत, दादागिरी, गुंडगिरी तुम्ही तुमच्या घरी ठेवायची. आम्ही जर खवाळलो, तुमच्यातलं आहे ना, या ना समोरासमोर या ना. चोट्या भामट्या पेताडांना पुढं करता. हा समोर या, आम्ही इथं हा समोर या ना. अरे आमची भगिनी ती निवडणुकीला सामोरं जात असताना तुम्ही त्याला त्रास द्यायचा प्रयत्न करता. अरे आणि सुसंस्कृतपणा सांगता. आमच्या तिकडे एका संगमनेरमध्ये आमच्या जयाताईच्या बद्दल अपप्रचार करणारी ही संस्कृती तुमची. शिर्डी मतदारसंघामध्ये आमच्या निवडणुकीला सामोरं जाणारे आमच्या काकीबद्दल ही संस्कृती तुमची. आणि तुम्ही काय संस्कारितपणा आम्हाला त्या ठिकाणी शिकवत आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना सांगतो, अभिनय तो कभी नाही. नुसतं टाळ्या वाजवल्या आणि शिट्ट्या वाजवल्या म्हणून जमणार नाही. फक्त तुम्ही आम्हाला 12 दिवस द्या, 12-13 दिवस द्या. यांचे 12 वाजवल्याशिवाय आपण राहत नाही यांचे. त्यामुळं 12-13 दिवस द्या. ही काकी तुमची शिपाई म्हणून काम करेन, हा या ठिकाणी विश्वास तुम्हाला देतो. आणि तुमच्या मतदारसंघातले जे प्रलंबित प्रश्न आहेत ना, ते प्रश्न सोडवण्यासाठी इथं आहे ना, थोरात साहेबांसारखा नेता आपल्या पाठीशी असल्यानंतर एक सुद्धा प्रश्न प्रलंबित तुमचा राहणार नाही. हा नेता राज्याचा नव्हे, देशाचा नेता आहे. आणि थोरात साहेबांनी ठरवल्यानंतर कुठलीच गोष्ट अशक्य नाही. अरे मी आजूक सुद्धा झोपतून उठल्या म्हणून तुम्ही खरंच खासदार झालो का काय? खरंच मी चिमटे घेऊन बघतोय. तर येतलं सोपा विषय, हे तर बांधावरला विषय त्यांच्या, बांधावरला विषय. तिकडं खिंड लढू शकतात. येतो क्या है, वो तो टेलर था, पिक्चर तो यही है, पिक्चर तो अभी बाकी है. त्यामुळे काळजी करू नका. थोरात साहेबांनी धनुष्य हातात घेतलं ना, ते धनुष्य तसं ठेवीत नसतात. मी त्याचा साक्षीदार आहे. त्याच्यामुळे कोणी काठावा असेल ना, आताच विचार करा, गुलालात सहभागी व्हा, गुलालात सहभागी व्हा. मगाशी बाळासाहेब गेले का? कुठे गेले? बाळासाहेबांनी सांगितलं काकी साईबाबांचं दर्शन घेऊन आल्या. काकी तुम्ही साईबाबांचं दर्शन घेऊन आल्यानंतर तिथं आमच्या मतदारसंघातला एक भाविक तुमच्या मागे होता. तुम्हाला बाबांनी उजवं फुल दिलं हे तुम्ही बघितलंच नाही. ते आमच्या कार्यकर्त्यांनी मला फोन करून सांगितलंय. बाबांनी उजवं फुल दिल्यानंतर कुछ होता नाही. त्यामुळे तुमच्या अंगावर गुलाल 100%. कारण अशीच वागिना आम्हाला सुद्धा त्या विधिमंडळात गरजणारी पाहिजे. आणि गरजणारी नाही तर कुणीतरी सांगितलं, कोण काय बोलतं हेच कळत नाही.
कोण काय बोलतं हेच कळत नाही. पण ही आमची वाघीण कशी काय डरकाळ्या फुडीते? ही आमची वाघीण येणाऱ्या 23 तारखेला विधिमंडळात डरकाळ्या फोडल्याशिवाय राहणार नाही, हे तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि 23 तारखेला एक राज्यात नव्हे देशात एक ब्रेकिंग लागणार आहे. शिर्डी विधानसभा मतदार संघामध्ये, मतदार संघामध्ये परिवर्तन. आणि एक सुसंस्कृत कुटुंबातली एक भगिनी आमची प्रतिभा प्रभावती ताई काकी ही सर्वाधिक मतांनी निवडून आली अशी एक ब्रेकिंग लागणार. आणि त्याची विजयाचे निस्ते फटाकडे फक्त शिर्डी विधानसभा मतदारसंघामध्ये फुटणार नाही, तर राज्यामध्ये फटाके फुटणार हा या ठिकाणी विश्वास देतो. आणि तुम्हाला जाता जाता सर्वांना विनंती करतो, हात जोडून विनंती करतो, फक्त आमच्यासाठी 15 दिवस द्या. पुढले 5 वर्षे तुमच्यासाठी आम्ही तुमचे शिपाई म्हणून, तुमचे सेवक म्हणून काम करू हाच या ठिकाणी विश्वास देतो. थांबतो. रामकृष्ण हरी. आणि आमच्या काकींची निशाणी आणि जय हिंद, जय महाराष्ट्र.